कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। भारतीय रिपब्लिकन पक्ष आंबेडकर गटाच्या वतीने लोकशाहीचा गौरव होण्यासाठी अभियान सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। 19 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथे ही परिषद होणार असून त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील उपस्थित असतील। तसंच राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, बाळासाहेब पवार, कैलास जोगदंड, महादेव ओव्हाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। या परिषदेमध्ये संविधान सन्मानासह विविध सामाजिक विषयांवर चर्चा होणार आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याबद्दलचा निर्णय होईल असं वायदंडे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला मारुती गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, अमर तांदळे, आकाश भालेकर, शैलेश सोनुले, महिपती खिलारे, रागिनी सोनुले, गीता सुतार, माया बिरांचे, आशुतोष मलगुंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या वतीने आज खासदार धनंजय महाडिक यांचा तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला। विना अनुदानित शाळा कृती समितीकडून शाळांना वाढीव टप्पा अनुदान मिळावं यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू होता। या समितीने खासदार महाडिक यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती। त्यानुसार खासदार धनंजय महाडिक यांनी शासन आणि शिक्षक यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावली। त्याला यश आलं असून शासनाकडून वाढीव टप्प्याचा आदेश मिळाला। त्याबद्दल शिक्षक संघटनांच्या वतीने आज खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी सुभाष खामकर, रंगराव तोरसकर, केदारी मगदूम, सोलापूरचे मच्छिंद्र सावंत, सोमनाथ पवार, अविनाश पाटील, सचिन चौगुले, शीतल जाधव, सचिन आंबी, विनायक सपाटे यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते। 5 जुलै 2024 रोजी एका ट्रकनं मोटरसायकलला धडक दिल्यानं मच्छिंद्रनाथ माने हा तरुण गंभीर जखमी झाला होता। सैन्य दलात भरती होण्यासाठी निघालेल्या मच्छिंद्रनाथला एक पाय गमवावा लागला। त्यानंतर अवघ्या 1 वर्ष 2 महिन्यात न्यायालयाकडून त्याला 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली। जिल्हा न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये घुणकीतल्या मच्छिंद्रनाथ माने या अपघातग्रस्त जखमीला 50 लाख रुपये नुकसान भरपाईचा चेक प्रदान करण्यात आला। यावेळी मुख्य जिल्हा न्यायाधीश के बी अग्रवाल, जिल्हा न्यायाधीश एस वाईकर, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक आणि अपघातग्रस्तातर्फे काम पाहणारे ॲडव्होकेट CB कोरे रेंदाळकर, ॲडव्होकेट निखिल कोरे उपस्थित होते। मुंबई इथं सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथी हक्क संरक्षण समितीची बैठक पार पडली। त्यामध्ये सर्व शासकीय विभागांनी वेबसाईट आणि कागदपत्रांमध्ये तृतीयपंथी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करावा, शिष्यवृत्तीबाबतच्या त्रुटी दूर कराव्यात, शासकीय रुग्णालयात तृतीयपंथी घटकांसाठी मोफत हार्मोन्स रिप्लेसमेंट औषधं, स्वतंत्र बेड, स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करण्याबाबत निर्णय झाला। यावेळी तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे सान्वी जेठवाणी, शिवानी गजबर, मयुरी आळवेकर, योगा नंबियार, राणी ढवळे, पार्वती जोग, ॲडव्होकेट पवन यादव, सलमा खान उपस्थित होत्या। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून टीईटीच्या अटीतून शिक्षकांना सवलत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिलं। राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर शाखेनं नामदार आबिटकर यांची भेट घेतली। त्यावेळी राज्य सरकार तुमच्या बाजूने उभं राहील असं आश्वासन नामदार आबिटकर यांनी दिलं। परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवामुक्त करण्याचे आदेश दिले जाणार असल्यानं शिक्षकांचं भविष्य उद्ध्वस्त होणार असल्याची भीती शिक्षक समितीच्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंडकर, प्रभाकर कमळकर, हरिदास वर्णे यांच्यासह शिक्षक समितीचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते।